हॅलो गाईज, नमस्कार, शुभ सकाळ. सो मी आहे आता डोंबिवली स्टेशनला आणि कुठे चाललो आहे तर मी चाललो आहे कर्जतला. आणि मी एकटाच नाही चाललो आहे, तर यावेळी आमची पूर्ण फॅमिली चालली आहे. अनाउन्समेंट चालू आहे त्यामुळे आवाज कदाचित तेवढा येत नसेल, तरी मी ट्राय करतो जोरात बोलायचा. सो आमची अख्खी फॅमिली चालली आहे कर्जतला. एक फार्म हाऊस बुक केलं आहे आम्ही 1 नाईटसाठी. सो आई, आत्या, दादा हे तर गेले आहेत पुढे गाडीने. मी आता आहे स्टेशनवरती आणि माझ्यासोबत आहे वहिनी जी फोनवर आहे. पुढे कल्याणला आम्हाला ऋषी पण जॉईन होईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ कर्जतला. ताई पण निघाली आहे तिच्या घरून. सो आता मी तुमच्याशी कर्जतला पोचल्यानंतर बोलतो आणि ऋषीशी पण भेट करून देतो. सो फायनली कर्जतला आम्ही पोचलो आहोत आणि आता ऑटोमध्ये आम्हाला थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही ट्रेन गेलो. आई, आत्या वगैरे जे आहेत ते ऑलरेडी पोचलेले आहेत. ताई पण इथे माझ्यासोबत आहे, ते वहिनी आणि ऋषीला आता पाहिलं आहे. आज फर्स्ट टाईम तुम्ही माझ्या फॅमिलीला पण बघाल. सो बस आता पोचतोय. आता डायरेक्ट फार्ममध्ये पोचल्यानंतर तुम्हाला टिकी फार्मची टूर करतो आणि तुम्हाला दाखवतो की आमचं फार्म हाऊस कसं. चला तर भेटूया टिकी फार्मला. सो फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे फार्म हाऊसमध्ये आणि आता जस्ट आम्हाला जे आहे ते वेलकम ड्रिंक भेटलेलं आहे, कोकम सरबत, ते पितो आणि त्याच्यानंतर तुम्हाला अख्खं जी फार्म हाऊस आहे त्याची टूर करतो. इथे किती रूम्स आहेत ते सांगतो. खूप छान आहे, असं एक वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि माझी फॅमिली काही जण येत आहेत अजून, ताई वगैरे, बट बाकी जे काही आहेत त्यांच्याशी इंट्रोड्यूस करतो. इथे वहिनी आहे, दिव्या आहे, इथे दादा आहे, येतो, इथे आत्या आहे आणि आई आहे. आईला तर पाहिलंच असेल आधीच्या ब्लॉग्समध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्या, दादा, वहिनी, ताई हे सगळे दिसतील. सगळ्यांशी परत एकदा नंतर इंट्रोड्यूस करीनच मी. आत्ता जस्ट तुम्हाला सांगतो आहे की कोण कोण आलो आहे. सो फायनली आम्ही आलो. खूप छान आहे फार्म हाऊस. तुम्हाला आता याची एक कंप्लीट टूर दाखवतो की किती मोठं आहे आणि किती रूम्स आहेत त्याचं. सो फायनली रूम टूर तुम्हाला दाखवून झाली आहे. आता जस्ट आम्ही चिकन जे आहे ते मॅरिनेट करत ठेवलं आहे, कारण संध्याकाळी आम्हाला करायचं आहे बार्बेक्यू. ताई, जीजू पण आलेले आहेत आणि आता आम्ही थोडं रिलॅक्स करतो आहे. इथे आता बघू, सध्या तरी सगळे फोटोशूट वगैरे करण्यात बिझी आहेत, काय जण आराम करत आहेत. सो आता बघू काय करतो आहे आम्ही, काय ॲक्टिव्हिटीज करतो आहे. त्याचं जेवण अँड ऑल हे तर पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेच ऑलरेडी. सो त्याचं टेन्शन नाही आहे. इट जस्ट काय आम्हाला बार्बेक्यू करायचं होतं. पूल एरिया पण आहे. सो दुपारी आपण पूलमध्ये पण जाणार आहोत.
आत्ता तरी आम्ही थोडा वेळ रिलॅक्स करतो आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे काय काय आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो आहे, कशी एन्जॉय करतो आहे हे तुम्हाला बघायला मिळेलच. स्टे ट्यून. काय करतोयस ऋषी? हाँ इकडे आत्या आणि आई फोटोशूट करतायत. मस्त हॅट घातली डोक्यावरती आणि वहिनी त्यांचे फोटोज काढते. आता रॅम्प वॉक पण करायचं तुम्हाला. ऍक्च्युली आहे. सो आता आम्ही जेवायला बसलो आहोत सगळे आणि तुम्ही बघू शकता माझ्या प्लेटमध्ये आहे चिकन रस्सा, मटण आहे, भाकरी आहे, कांदा लिंबू आहे. इकडे ऋषी जेवतोय आणि तिकडे सगळे बाकीचे लोक बसलेले आहेत. चला जेवण झाल्यानंतर मी बोलतो तुमच्याशी. जेवल्यानंतर थोडा आराम केल्यानंतर मी आणि ऋषी आता चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. बाकी ताई, जिजू, वहिनी हे सगळे गेलेत नदीवरती, नदी बघायला. पण आम्ही म्हटलं की चला पूलमध्येच जाऊया आपण. सो आम्ही आलो पूलमध्ये. छोटूसा पूल आहे बट छान आहे. थोडे आता फोटोज वगैरे काढू आणि मग पूलमध्ये जाऊ. सो ऋषी कसं वाटतंय? ॲक्च्युली छान आहे विला छान आहे ना, एकदम शांत आहे, काहीच आवाज नाही, एकदम नेचर आहे, नेचरच्या सानिध्यात आहे. सो आता पूलमध्ये चाललो आहे. शकता ऋषी बघतोय पूलमध्ये पानं पडते, ती झाडं आहेत आंब्याची वगैरे, तर सगळी पानं पडतात. चला तर पूलमध्ये आम्ही जातो आणि आमची पूल मस्ती तुम्हालाही दाखवतो. त्याच्यानंतर बाकीचे सगळे आल्यानंतर तेही पूलमध्ये येणारच आहेत, तेव्हाही तुम्ही बघा. चला आम्ही पटापट थोडं फोटोशूट करतो आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो आमची पूल मस्ती. आता इथे मागे ऋषी आणि माझी मस्ती चालू होती. बाहेर आलोय, आता जाऊ चेंज करायला. इथे मागे बॅडमिंटन खेळतात. पूलमधून आल्यानंतर इकडे होती गरमागरम कांदा भजी आणि गरम गरम चहा. वाह, काय मजा येत होती. संध्याकाळ झालेली आहे, लाईट्स लागलेले आहेत आणि आम्ही इथे मागे खेळतोय. माझं आता जस्ट खेळून झालं. आता ऋषी खेळतोय बॅडमिंटन. ताई, दादा, जिजू हे सगळे क्रिकेट खेळतात. इथे क्रिकेट खेळलं जात आहे. आणि हे आमचं फार्म हाऊस जे आहे ते असं छान दिसतं लाईट लागल्यानंतर. आणि इथे एक छोटासा बुबू पण आहे. बुबू जो इंटरेस्टेड नाही आहे बोलण्यात.
ऋषी मेल सानिया मिर्झा झालाय. आई आणि इथे आमची दिव्या एक प्रो बॅडमिंटन सारखी खेळते. बॅट फेकशील. इथे आई आणि आत्या दोघेही बसलेत. कुठल्या विषयावर चर्चा चालली आहे? कुठल्या विषयावरती चर्चा चालली आहे तुमची? कसं वाटतंय आत्या? कसं वाटते तुम्हाला? बरं वाटतं, छान वाटतं. बरं वाटतंय. तू नाही खेळत काही? नाही रे बाबा, माझे पाय दुखतात. पाय दुखतात. तू? मी बस चालली, बस झालं. बस झालं. तर अशा प्रकारे मगाशी आम्ही स्विमिंग पूलला जाऊन आलो. आता आम्ही थोडे खेळ खेळतो आणि त्याच्यानंतर अजून तो रात बाकी आहे. आम्हाला अजून बार्बेक्यू अँड ऑल करायचं आहे. सो आत्ता तरी खेळून वगैरे झाल्यानंतर बघूया काय अजून गेम्स वगैरे खेळतात इनडोअर वगैरे. आता जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आम्ही इथे खेळतोय. एकदा अंधार झाला की आतमध्ये जाऊ. हां, खेळून दमल्यानंतर दोन बेस्ट फ्रेंड मस्तपैकी झोपाळ्यावरती चिल करतायत. सो नाचून धमाल करून झालेली. सो आता भूक लागलेली सगळ्यांना. सो इकडे आम्ही बार्बेक्यू बनवत होतो. इकडे ताई जी आहे ती भूताच्या गोष्टी सांगत होती. 7 नंतर तर तिथे जास्त वर्दळ नसायची आणि रात्री 11-12 नंतर तर एकदम चिडीचूप. आणि आम्हाला जवळजवळ 1:30 वाजला होता तेव्हा घरची. गुड मॉर्निंग गाईज. सो दिवस दुसरा झालाय आणि मी पितोय सकाळी गरम गरम चहा. इकडे आमचा ब्रेकफास्ट पण आलेला. इडली, मिसळपाव, वडा. गुड मॉर्निंग. सो अशा प्रकारे आमचं जे फॅमिली आउटिंग होतं ते कम्प्लीट झालेलं आहे. आता आम्ही जस्ट चेकआउट करतो आहोत. खूप छान वाटलं, सगळ्यांसोबत एन्जॉय करता आलं, मस्ती केली, मजा केली. सो आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कुठे जातो आहे, काय करतो आहे तर तुम्हाला लवकरच कळेल. आय होप तुम्हाला ही मराठी व्लॉग सिरीज आवडत असेलच. आणखीन खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत, लाइंड आहेत. अँड आय होप की असाच सपोर्ट तुमचा त्यालाही असेल. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय बाय.